आज आपण खपली गव्हाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी हे 1 वाटी खपली गहू घेतलेले आहेत। ते स्वच्छ नीट करून निवडून घेतलेले आहेत। ते आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालायचे। याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घेतलंय आणि हे सर्वात आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर भिजत ठेवायचे। तर हे गहू अर्धा तास पाण्यामध्ये भिजलेले आहेत। त्यानंतर आपल्याला इकडे गूळ घ्यायचा आहे, बदामाचे काप घ्यायचे आणि खोबऱ्याचे काप घ्यायचे। हे भिजवलेले गहू आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि याची जाडसर भरड करून घ्यायचे। गहू आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात। अशी जाडशी भरड होईपर्यंतच बारीक करायचे, जास्त बारीक करायचे नाहीयेत। गव्हाची भरड जी झालेली ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेतली। त्यानंतर आपण गॅस पेटवून त्यावरती कुकर ठेवूयात। आता हा कुकर छानसा तापलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तूप सोडून घ्यायचंय। तूप वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे जे खोबऱ्याचे काप केले होते ते टाकून घ्यायचे आणि बदामाचे काप पण टाकून घ्यायचे। ते खरपूस भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे गहू टाकून घ्यायचे। गहू टाकून घेतलेले आहेत आणि बदाम, खोबऱ्याचे काप आणि गहू एकत्रित मिक्स करून घेतलेत। ते छानसे एक मिनिटभर भाजून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। जेवढे गहू होते त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी आपल्याला ओतायचं आहे। छानसं हलवून घ्यायचं आहे। ह्याच्यात किंचितसं मीठ पण आपण टाकू शकतो, जास्त प्रमाणात नाही टाकायचं। 1 चिमूटभर मीठ आपण ह्याच्यात टाकून घेऊयात। किंचितसं मीठ मी टाकत आहे ह्याच्यात आणि पुन्हा मिक्स करायचं आहे आणि ह्याला टोपण लावून आपण 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण गॅस बंद करून घेऊयात आणि टोपण उघडून पाहूयात। कुकर थोडा थंड झालाय, झाकण उघडून बघूयात खीर शिजली का। तर हा आपला गहू आहे तो छानसा शिजलाय आणि फुललाय। त्याच्यामध्ये आता आपल्याला गरम असतानाच गूळ घालून घ्यायचंय आणि छानसं परतून घ्यायचंय। आता आपण गूळ घातलाय तो छान एकत्रित करून घेऊया। खीर खाली हलवून घेऊया। गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय। आणि हा गॅस आपण बंद करतोय। आपली खीर तयार झालेली आहे। ती खीर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। ह्याच्यावरती आपल्याला थोडे बदामाचे काप घालून घ्यायचे। गरम गरम खिरीवर थोडंसं तूप सोडायचं आहे आणि आवडीनुसार आपण थोडं दूध पण घालायचं आहे।
खीर तयार आहे. आपण अण्णांना विचारूया ह्याची टेस्ट कशी झाली आहे. एकदम छान आहे.